असते, म्हणजे एका वेळी माझे 2 प्रवास चालू असतात. एक तर त्या ठिकाणी आपण बघत असतो तो, आणि एक त्यांच्या बरोबर आपण कुठे जात असतो तो. बर्फ पडतं अशा ठिकाणी जायचंय. ओके. मला बघायचंय बर्फ पडताना. मला 24 वरचा एसी पण सहन नाही. साईबाबा आम्हाला व्यवस्थित पोहोचवा, मी उद्या गोडाचा शिरा ठेवेल. माझा 1 तास जरी बाहेर जायचं असेल तरी मी 10 दिवस तयारी करत असते. जाता जाता गाव दिसतं, देऊळ दिसतं आणि मी तिथे थांबते. जाता जाता एखादी नदी दिसते आणि मी थांबते. आता तो तिथला गाईड एक होता, तो क्या बोलता हो, क्या बोलता हो, क्या बोलता हो. प्रवासात अशी अनेक मंडळी भेटतात की ज्यांची एखादी लकब, एखादी हालचाल ही तुम्हाला उपयोगी पडते. तू हे एक एक्झाम्पलच देते की नाटकांसाठी सुद्धा टूर्स करता येतात. पण तिथे मला कळलं की एक माहीत असलेला माणूस असणं हे किती गरजेचं आहे. पण मला खरंच बॅग भरो आणि निकल पडो करायचंय. नक्की. नमस्कार. वीणा वर्ल्डच्या अराउंड द वर्ल्ड या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजची आपली जी गेस्ट आहे ती अनेक प्रकारच्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसलेली आहे आणि कधी ती अगदी समंजस सासू असते, जी एक आयडियल सासू प्रत्येकाला हवी असते तशी देखील असते, किंवा कधी एक खट्याळ आई असते जी येणाऱ्या प्रत्येक प्रपोजलला म्हणजे ह्याचे कांदेपोहे करावे की नाहीत आणि का नाही करावे याची कारणं सुद्धा आपल्याला देत असते. सो आजची आपली गेस्ट आहे लीना भागवत. लीना नमस्कार आणि नमस्कार. वेलकम टू वीणा वर्ल्ड अराउंड द वर्ल्ड. थँक्यू सो मच. की खूप बरं वाटतंय आज. म्हणजे अनेक वेगळे वेगळे प्रोग्राम्स पाहिलेत, नाटकं पाहिली आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद दिलाय त्यातून. सो आज आपण लीनाच्या प्रवासाबद्दल बोलूया. अरे आणि विल गो अराउंड द वर्ल्ड लीना बरोबर. नक्की मलाही आवडेल, फार आवडेल. कारण मुळात फिरणं हा एक आवडती गोष्ट आहे, म्हणजे की मला फिरायला आवडतं. त्यामुळे हो, म्हणजे त्याच्यावर मला गप्पाही मारायला नक्कीच आवडतील. नक्की. आणि मला वाटतं सगळे जे ऐकतायत आणि बघतायत त्यांना सुद्धा खूप आवडेल हे बघायला की लीनाला काय काय आवडतं, कुठे जायला आवडतं किंवा काय आवडत नाही, आणि या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सो मला असं वाटतं सुरुवात करताना इथूनच करावी की मी जर एक ट्रॅव्हल एजंट आहे, मी जर एक टूर ऑपरेटर आहे आणि मी इथे एक हॉलिडे करायला बसले आणि माझ्यासमोर लीनासारखे गेस्ट आले, म्हणजे लीनाच आली की मला हॉलिडेला जायचंय. आणि टिपिकली तुम्ही दोघं म्हणजे तू आणि मंगेश हे एक छान आयडियल कपल असं आमच्यासमोर अनेक ह्याच्यातून दिसलंय सुद्धा आणि आम्हाला माहिती आहे. आणि कपल्स हॉलिडे म्हटलं ना की सगळ्यात आधी सुचतं तो एक बीच हॉलिडे, म्हणजे मॉलदीव्स, मॉरिशस, सेशल्स. तर मग तुमची सुट्टी प्लॅन करताना ह्यापैकी कुठे न्यावं, काय प्लॅन करावं? अरे बापरे, मी पहिल्याच प्रश्नाचं उत्तर असं देते की इथे कुठेच नाही. मला ना फिरायला आवडतं, पण मला समुद्र नाही आवडत. म्हणजे आता त्याची कारणं अनेक आहेत. जे मला अगदी खूप जवळून ओळखतात त्यांना तर या एवढ्या एका वाक्यात कळेल. मला ना ते ना समुद्र, मग ते चिकचिक पाणी, मग ती वाळू, मग ते सगळे पाय वाळूचे, बाथरूम मध्ये जाणार, मग ते साफ करा, ती कपड्यातली वाळू निघत नाही शूज मध्ये. सो मुळात ती जागा एन्जॉय करण्याच्या आधी माझ्या डोक्यात येते ती स्वच्छता. त्यामुळे माझ्या अंगात इतकी स्वच्छतेची खोडी आहे की मी समुद्राच्या ठिकाणी जात नाही. पण मला झाडं खूप आवडतात. मला निसर्ग, दर्या, डोंगर मला खूप आवडतात. मला शांतता आवडते. मला ना आवाज ऐकायचा नाद आहे. म्हणजे ते जे पक्ष्यांचे आवाज असतात, पानांची सळसळ असते, मी तासन तास न बोलता अशा शांत ठिकाणी बसू शकते, तासन तास. आता अलीकडे जर मंगेश बरोबर असतील किंवा माझ्या घरचे माझ्या बरोबर असतील तर शक्यतो ना नेटवर्क नसेल अशा ठिकाणी मला जायला आवडतं की इथे मोबाईलला नेटवर्क नाहीये. एरवी जर तसं नसेल तर मग मला ऑफकोर्स घरात आपली माणसं असतात किंवा आता माझे बाबा माझ्या बरोबर आहे तर हा बाबा कसे आहात, कुठे आहात ह्याच्यासाठी फोन लागतो आपल्याला. पण जर लँडलाईनची सोय असेल आणि बाकी नेटवर्क नसेल तर मला अतिशय आवडतं. मला ना म्हणजे ना मी जर बसले अशी शांत
तर एका वेळी मी किती आवाज ऐकू शकते, ह्याच्यात माझा इतका छान वेळ जातो ना. मी खरं सांगते की अच्छा ह्याही पक्षाचा ऐकू शकतेय, हाही ऐकू शकतेय, अच्छा आणि ही सळसळ पण आहे. ओके, काय होतं हे कॉन्सन्ट्रेशन ना मला माझ्या नाटकात खूप उपयोगी पडतं. हा माझ्यासाठी एक्सरसाइज ठरतो. किंवा हा हिरवा रंग आहे ना, आता या एकाच रंगाच्या इतक्या शेड्स आहेत, मग ते कसा वेगळेपणा दाखवतायत. आज पुढे जाऊन मला फक्त काकूच करायची आहे किंवा आईच करायची आहे, मग त्याच्यात मला या शेड्स कशा भरता वाव. येतील हे मला इतकं आवडतं. मी माझी त्याच्यात खूप रमते. म्हणजे एका वेळी माझे 2 प्रवास चालू असतात. एक तर त्या ठिकाणी आपण बघत असतो तो, आणि एक त्यांच्या बरोबर आपण कुठे जात असतो तो. तर मला स्वतःला विचारशील ना तर मला निसर्ग आवडतो. आणि त्याच्यात अर्थात आता निसर्गात समुद्र येतो तर मग मी लांब उभी राहून गाज ऐकेन, पण मी पाण्यात नाही जात. मला माहित नाही, कदाचित मला थोडी मला नदीत पाय मी चालत जातेय किंवा असं वगैरे मला आवडेल, पण मला असं डायरेक्ट समुद्र नाही आवडत. निसर्गाच्या ठिकाणी जिथे मला न्याल तिथे मला आवडतं. जरा असे घाट असतील तर मी आधी जरा गोळ्या बिळ्या घेते, थोडं गरगरतं. पण मला थांबत थांबत जायला, मला सूर्योदय सूर्यास्त बघायला आवडतं. शक्यतो एकटीनेपेक्षा माझ्या जवळची माणसं ज्यांच्याबरोबर मी कम्फर्टेबल आहे. आता तू म्हणशील की अख्खी मोठी 50 जणांची टूर बरोबर तू येशील का, तर मला माहित नाही मी किती कम्फर्टेबल असेल ते. रादर मी नसेन खरं सांगायचं तर. पण माझी काही 4 माणसं आहेत. माझीच एक आम्ही एक 4-5, माझाही ग्रुप 4च्या वर जात नाही हेही मी सांगते माझ्या स्वभावावर. पण असं मला फिरायला आवडतं आणि मुळात मंगेशना आवडतं. आम्ही दोघंही जुनी गाणी हिंदी मराठीचे आम्ही चाहते आहोत. त्यामुळे रस्त्याने जाताना ती गाणी लागली आहेत, किंवा आम्ही जिथे आहोत तिथे गाणी लागली आहे. आपण येऊच या विषयावर. अशा ठिकाणी आतापर्यंत जे काय तू सांगितलं त्याच्यावरून मला असं खूप वाटलं की प्रवास म्हणजे ऍक्च्युली एक मेडिटेशन आहे तुझ्यासाठी, माझ्यासाठी एका आहे. प्रकारचं ना, हो. तिथे जाऊन बसणं. कारण हे जे डिस्क्रिप्शन तू आता दिलंस की एका ठिकाणी बसून हे वेगवेगळे आवाज ऐकणं, हे ऍक्च्युली मेडिटेशन मध्ये हेच तर शिकवतात म्हणजे आपल्याला. मला जो अनुभव आहे ना, माझ्या एखाद्या नाटकाचं स्क्रिप्ट जे मी घरात वाचते आणि हेच जर जाऊन मी कुठेतरी अंगणात वाचते, तुळशी वृंदावनाच्या इथे वाचते, तुम्हाला काहीतरी वेगळं मिळतं. 100% मिळतं. सी घरातल्या गदारोळात अच्छा वॉशिंग मशीन झालं, झालं बघ, मशीन बंद कर, टिंग टॉंग वाजलं बघ, काय कुरिअर आलं. ह्यापेक्षा जेव्हा शांतपणे मी स्क्रिप्ट वाचते ना, तुम्हाला ते कॅरेक्टर वेगळं उलगडतं, वेगळं मिळतं आणि मजा येते. ऍक्च्युली हे तू सांगितलं ना, तसं माझ्या बाबतीत काय होतं की मी जेव्हा विमान प्रवास करते ना, मी हमखास पिक्चर बघते. कारण ती जी एक शांतता असते तो माझा फुल फोकस त्या सिनेमावर जातो. आणि असे जे कॉम्प्लिकेटेड पिक्चर असतात ते तर मला अजून फ्लाईटवर बघायला आवडतात, कारण लक्ष देतात. घरी असतो तेव्हा ह्या गोष्टी असतात. पण विमान प्रवासात तुझा अनुभव कसा आहे? काही टिप्स आहेत का लोकांना की विमान प्रवास करताना कसं जाऊ? कारण अनेक ठिकाणी तू पण फिरलेली आहेस, UK ला गेली आहेस, US ला गेली आहेस, बऱ्याच ठिकाणी भारतात पण फिरणं झालंय. सो विमान प्रवासातला कसा अनुभव आहे तुझा? हे बघ, आता हे सगळं रेकॉर्ड होत आहे बरोबर, लोक बघतात, म्हटल्यावर काही नाही, बिंदास जा, एन्जॉय करा. हे टिपिकल उत्तर झालं. लीना भागवतचं उत्तर म्हणशील तर मी सगळी स्तोत्रपाठ केली आहेत. कारण जरा जरी विमान असं झालं, काय झालं मंगेश, हे का हलतंय, आता काय होणार आहे, मी इतकी घाबरते. आणि मंगेश झोपतात, घोरतात, त्याचा मला जास्त राग येतो की हा माणूस कसा, काय नाही. आणि आता त्यांना इतकी सवय झाली आहे ना की त्यांना कळतं, अच्छा विमान हरलायला लागलं ना, लँड झाल्यावर उद्या किंवा परवा ही गोडाचा शिरा करणार. कारण मी देवाला बोलते, साईबाबा आम्हाला व्यवस्थित पोचवा, मी उद्या गोडाचा शिरा ठेवेल. त्यामुळे मी निम्मे माझ्या घरातले नैवेद्य हे विमान प्रवासावरून आल्यावर असतात. अच्छा. मला जरा असं हल्लं ना मला भीतीच वाटायला लागते. ते वाजलं ना वरती टुडुंग की का असं सीट बेल्ट का लावायला सांगतायत, आता हलणार आहे का. मंगेशने मला ना सगळी शास्त्रीय कारणं सांगितलं. अगं टर्ब्युलन्स म्हणजे काही नसतं, बरोबर, तिथे घाबरायची गरज नसते, अमुक नसतं. पण तरीही हे बरं, माझ्यात सुरू कुठून होतं की ते काय ते म्हणतात, ते जॅकेट ते खटाक केल्यावर उघडेल ना, हा येईल ना याचा खाली. मी खूप घाबरते विमान प्रवासात. पण मग मी सिनेमे बघितले किंवा अगदी लांब जायचंय, म्हणजे आता 14-18 तासांचे युकेचे युएसचे प्रवास असतील ते काही ऑप्शन नसतो. त्यामुळे मग तिथे मी प्रयत्न करते झोपण्याचा, किंवा त्यांच्यानुसार ते झोपायचं असतं.
आपल्याला झोप येत असते तेव्हा विमानात झोपायला देत नाहीत ते जागं ठेवतात. अशा सगळ्या गोष्टी असतात. पण विमान प्रवासात मी थोडीशी घाबरते. एकदा पोचलं की काही नाही, परदेशात उतरल्यावर तो कॉफीचा वास येतो बघ, एक मस्त मला इतकं छान वाटतं, उतरल्या छान वाटतं, मग तो शीण जातो माझा. पण विमान प्रवासातली महत्वाची टीप, जर घाबरत असाल तर स्तोत्र पाठ करून तेव्हा उपयोगी पडतात. किंवा दुसरी टिप मी देते, जात असाल तर लीना भागवतच्या फ्लाईटवर जा, कारण ती स्तोत्र म्हणेल आणि सगळे सुखरूप पोचाल, सगळे आरामात सगळे सुखरूप पोचाल. पण हे सगळे म्हणजे मी फ्लाईट मध्ये बसले की सगळे देव अलर्ट असतील, हा निघाली का, हा हिला व्यवस्थित पोचवा. तू कॉफी बद्दल उल्लेख केलास, कुठेही पोचली की कॉफी जास्त आवडते की चहा, आणि घरच्या चहाची आठवण येते का बाहेर असताना, किंवा हो आय डोंट नो घरच्या कॉफीची व्हॉटएव्हर? शक्यतो मी फार मी तशी चहा कॉफीची अशी ही नाहीये की सतत लागतो वगैरे, पण कॉफी प्यायला आवडते मला. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी कॉफी मला आवडते. घरची तर आठवण येतेच, कोण नाही म्हणणार. पण काय की बाहेर गेल्यावरच ना आयती मिळते, घरी आपल्यालाच खटखट त्यापेक्षा जर मला असं कोणी वाफाळता कॉफीचा कप आणून दिला तर मजा येते. मला बाहेर कॉफी प्यायला आवडतं. चहाची मी तशी काही फार ॲडिक्ट नाहीये. पण घरची आठवण तर कुठल्याही जेवणात येते, कारण मी स्वतः व्हेजिटेरियन आहे 100%. आता हल्ली परदेशातही छान फूड मिळतं, किंवा बऱ्याचदा असं असतं ना की तिथलं जाऊन काय खायचं, तिथलं काही लोकल आवड पण असते का? कारण काही लोक मी पाहिले ते खाण्यासाठीच प्रवास करतात, म्हणजे हे जाऊन खायचंय. जसं आजकाल बरेच वेळा कोरियाला होतं, जपानला सुद्धा होतं की मला जाऊन हे खायचंय म्हणून मी तसं काही होतं की एक व्हेजिटेरियन असल्यामुळे काही लिमिटेशन? नाही, तसं नाही होत की इथे हे जाऊन खायला म्हणून मी प्रवास करते. मी माझ्या कामासाठीच जाते, पण होता होईतो मग तिथे जाऊन मी मला जरा पोहे द्या ना असं नाही करत. म्हणजे मग तिथलं, आणि आता माहिती आहे की मी व्हेजिटेरियन आहे किंवा काय, म्हणजे आता आम्ही आमने सामनेचा दोहा कतारला आम्ही शो केला, आणि मला असं वाटलं होतं की तिथे मला काय मिळेल, पण मला इतकं सुंदर व्हेज त्यांनी अरेंज केलं होतं तिथलं लोकल, की मला मजा आली. म्हणजे चिकपीसचं काय काय होतं, म्हणजे फक्त हमस नाही, त्याच्याही व्यतिरिक्त अनेक गोष्टी होत्या. किंवा तिथले फुलके पराठे त्यांचे वेगळ्या पद्धतीचे होते, ते मी खाल्ले. सो मला आवडतं, म्हणजे मी तिथे जाऊन शक्यतो असं नाही करत. पण हल्ली वेगनही सगळीकडे मिळतं, बरोबर. त्यामुळे सलाड खूप छान वेगन मध्ये ऑप्शन्स आहेत वेगळे वेगळे, तर मला तेही मिळतं. आणि शक्यतो तिथे जाऊन काय फ्रुट्स आहेत ती मी ट्राय करते. जेवणाचे हाल होत नाहीत, पण शेवटी घरचा वरण भात तो घरचा वरण भात. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात जरी फिरलात, म्हणजे आत्ताच मी आमने सामनेचा जवळजवळ 10-1 दिवसांचा दौरा करून आले. सो घरी गेल्यानंतर आपला जो वरण भात असतो तो तसा खुणावतच असतो. आणि स्पेशली परदेशी जाऊन आलं किंवा बाहेर घराच्या बाहेर राहून आलं की घरी आल्यावर त्याचा स्वाद अजून चांगला लागतो. पण आता तू महाराष्ट्रात देखील इतर ठिकाणी फिरलीस, मग कधी कधी एक तब्येतीसाठी म्हणा किंवा चवीसाठी सुद्धा घरची एक आठवण येते, ओढ येते. पण मला असं कळलंय तुझ्याकडे काहीतरी त्याची ट्रिक आहे. गंमत काय असते कसं करावं? मी आहे ना, मी जसं म्हटलं ना निसर्ग, तसं ना मला देवस्थानं आवडतात. आता जी जुनी देवळं आहेत ना खूप, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे, हे कसं बांधलं आहे, ते दगडांमध्ये कसं लॉक केलं आहे. माझे खूप जवळचे खूप चांगले मित्र आहेत, शैलेश करंदीकर, त्यांचा खूप छान अभ्यास आहे याच्यावर. त्यांनी मला एकदा मी त्यांच्याबरोबर गेलेले असताना सांगितल्या होत्या काही गोष्टी, मग त्या दृष्टीने ती देवळं बघणं मला आवडतं. तिथेही मला जाऊन शांत बसलीये मी, छान घंटांचा नाद आहे वगैरे, मला हे फार आवडतं. मग अशा वेळी काय करते मी, देवळात गेले, हमखास तिथे देवळात कोणतरी जे पुजारी असतात काय असतात ते ओळखतात की लीना भागवत. अरे लीना भागवत, हो, अरे मग तुम्ही या आमच्याकडे. मी निर्लज्जपणे लगेच हो म्हणते, कारण मला घरचं खायला मिळतं. आता ना काय होतं, इतके वर्ष मी प्रवास करते, इतके वर्ष दौरे करते, त्यामुळे ना नाटकाची तर थिएटर ती आणि तिथेच आहेत, तशीच आहेत. काही काही खूप आधीपासूनची ओळखीचीही झाली आहेत. म्हणजे आता चिपळूणमध्ये एक स्मिता काणे म्हणून काण्यांचं खूप फेमस हॉटेल आहे, घरगुती जेवण मिळतं. त्यांना जरी कळला ना आमचा प्रयोग आहे, त्यांना मला संध्याकाळचा डबा देतात. मग तुला गेल्या वेळी वरण भात दिला होता, आज कढी खिचडी देऊ का, हा एक कुरडई देते त्याच्याबरोबर आणि तळून मिरची देते. किती बरं वाटतं. इतक्या मायाने, कारण ना कोकणातले प्रयोगच 9:30चे असतात, ते सुरू होतात 10 वाजता, त्याच्यानंतर ते संपून आम्ही जेवणार. म्हणजे 1-1:30. त्यामुळे ना अशी ना माझी ना
असं काही काही ठिकाणी ना मी त्यांना म्हणते की इथे माझं माहेर आहे. जसं चिपळुणात माझं माहेर आहे. तुरळला जाताना एक शिल्पा करकरे म्हणून मामाचं गाव म्हणून त्यांचं रस्टिक हॉलिडेज फेमस आहे. तर तिथे ना ते माझं माहेर आहे. कारण शिल्पाताई मला काहीतरी देते. बरं ठीक आहे, मग एक काम कर, जाता जाता ये, जेव आणि जा. किंवा त्या मला पत्ते देतात पुढचे. तू कुठे जाणार आहेस आता पुढून? इथून रत्नागिरी. आता रत्नागिरी म्हटल्यावर मी गणपतीपुळ्याला जाते. तिथे एक जोशी म्हणून तिथे जाऊन जेवते. ते प्रयोगाला आले होते, त्यांनी ना माझ्यासाठी अशी उसळ्या मिरच्या घेऊन, आता पुढच्या प्रयोगात तुम्हाला तुमचा दौरा खूप मोठा आहे ना, किंवा अशी ना काही काही ठिकाणं आहेत. मग अशा वेळी तिथे जाऊन जेवायचं. आता इथे अगदीच काही पर्याय नाहीये, मग देवस्थानात जायचं. कोण ना कोण ओळखतं. ते जर म्हणाले तर काही लाजायचं नाही, हो म्हणायचं. तो देवाचा प्रसाद म्हणून त्यांच्याकडे जायचं. आणि मी त्यांना हेच म्हणते की फार काही करू नका, फक्त आमटी भात करा. आत्ता आपण इथे छान डबे मांडले होते, मी पहिला तुझ्याकडचा डबा घेतला आणि काय खाल्लं? आमटी भात. कारण तो घरचा असतो. इतका प्रवास करून आल्यानंतर हे घरचं खाणं आणि ते आऊर असतं, म्हणजे अजब असतं. त्यामुळे प्रवासासाठी खाण्यासाठी मी जात नाही, पण जर तिथलं काही लोकल असेल, तिथलं काही फेमस असेल तर मी ते नक्की टेस्ट करते. जे व्हेज असतं ते मला आवडतं. मग तिथे जाऊन मी परत मला पोहे द्या आणि साबुदाण्याची खिचडी द्या असं नाही करत. इतर लोकांकडे ना एक रेस्टॉरंटची लिस्ट असते की इथे इथे गेलं की ह्यांच्याकडे जाऊन हे खा. तसे मला वाटतं तुझ्याकडे एक घरच्या पत्त्यांची आणि लिस्ट आहे, देवस्थानांची लिस्ट आहे की इथे इथे जाऊन मी ह्यांच्या घरी जाते आणि इथे मी हे पण खाते. किती सुंदर आहे हे की हे असं गेल्यामुळे एक लोकांची नाती जोडतात. खूप म्हणजे खूप नाती संबंधी अगदी छान होतात छान आणि होतात, लोक जोडली जातात ह्या खूप जोडली प्रवासाने. जातात, खूप जोडली जातात. मग असं एखादं कोणी भेटलं का कधी की ज्याचे कॅरेक्टर्स किंवा एक वैशिष्ट्य किंवा काहीतरी खूप छान वाटलं आणि त्याच्यात तू कधी अभिनयात वापरलंयस का? हो, असं बऱ्याचदा होतं प्रवासात. तर जसं मी म्हटलं की शांतपणे बसणं, तसं ना ऑब्झर्वेशन हा अभिनयातला खूप महत्वाचा भाग आहे. की कोण कसं, तुम्ही ऑब्झर्व करायचं, हा कसा बोलतोय, ह्याचा लहेजा काय, ह्याचा टोन काय, ह्याच्यातली काही खासियत आहे का. तर ती एखाद्या कॅरेक्टर बरोबर कधी कधी इतकी सुंदर जाते, इतकी सुंदर जाते. म्हणजे आता मी आमच्या आमने सामनेमध्ये मी एका बाईला ऑब्झर्व करून ती ज्या पद्धतीने थँक्यू म्हणते, थँक्यू, हा सी हे थँक्यू, हे ना इतकं लक्षात राहतं. भले मी नाटकात ते 2 किंवा 3दाच म्हणते, पण लोकांना ते थँक्यू म्हणणं, की ती इतकी गोड थँक्यू म्हणायची, तर ते लक्षात राहतं. किंवा प्रवासात अशी अनेक मंडळी भेटतात की ज्यांची एखादी लकब, एखादी हालचाल ही तुम्हाला उपयोगी पडते कुठेतरी कॅरेक्टर हे करण्यासाठी. आता आम्ही आपल्या बरोबरच मी एक उदयपूरची ट्रिप केली. तर इतके सुंदर आमचे ते ड्रायव्हर होते. तर त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की कुठे गाईड घ्या आणि कुठे घेऊ नका, कारण त्यांच्यासाठी ते इतकं नेहमीचं होतं. आता तो तिथला गाईड एक होता, तो क्या बोलता हूँ, क्या बोलता हूँ, क्या बोलता हूँ, सी आता हे क्या बोलता हूँ हे तेव्हाचं कुठे इतकं डोक्यात आहे ना माझ्या, तर ते 100% कुठल्या तरी नाटकात होणार. आता ते काय म्हणते, ते काय म्हणते, मी काय म्हणते, तर हे तर अगदी नक्की उपयोगी पडतं. तर प्रवासातली जी माणसं भेटतात किंवा त्यांची जी वागण्याची, बोलण्याची, बसण्याची, हसण्याची, उठण्याची पद्धत ही एखादी अशी क्लिक होऊन जाते आणि ती कॅरेक्टरला तुमच्या जास्त उठाव देते. नक्कीच. उदयपूरचा तू उल्लेख केला, सो उदयपूर तर सुंदरच आहे, पण भारतात अशा अनेक ठिकाणं आहेत अशी की खूप सुंदर आहेत. सो कुठे अजून गेलीयस उदयपूर सोडून आणि काय त्याच्यातलं आवडलंय? नाटकाच्या निमित्ताने खूप फिरले, खूप जास्त फिरले. कधी कधी असं होतं की जातो आपण तिकडचं फक्त थिएटर बघतो आणि परत येतो. अलीकडे मी आता असं करायला लागले आहे, मंगेशच्या मागे लागून लागून, की म्हणजे भारतात काय किंवा बाहेर काय 2 दिवस पुढचे थांबायचं, की निदान काहीतरी आजूबाजूचं आणखीन बघता आलं पाहिजे. कारण इतकं धावपळीचं आयुष्य आहे की आपण आपल्यासाठी वेळच नाही काढत. त्यामुळे आता अलीकडे मात्र मी नक्की सुरू केलंय की जरा 2 दिवस आणखीन थांबूया आणि काहीतरी बघूया. सो आता आवडणाऱ्या गोष्टी अनेक आहेत, अनेक ठिकाणी अनेक गोष्टी बघितल्या, पण कुठे जायचं राहिलं असेल किंवा जिथे जायचंच आहे पण अजून गेले नाहीये, तर ना मला बर्फ पडता अशा ठिकाणी जायचंय. मला बघायचंय बर्फ पडताना. मला 24 वरचा एसी पण सहन नाही. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा घरात असं म्हणते, मला ना मंगेश बर्फ पडताना ते एसी लावून बस, मग पुढचं सांग, असं ते मला इतकं बोलतात. आणि आता बर्फ पडताय म्हटल्यावर 100% समोरून मला असं येईल की स्वित्झर्लंडला नेतो किंवा काय.
ते इतकी काहीतरी वाह्यात नावं घेतात ना, तुला मनालीला घेऊन जातो मुद्दामून. पण मला स्वित्झर्लंडला जायचंय, मला बर्फ पडताना बघायचंय, मला बर्फात मला बघायचंय. मला माहिती, आता का विचारशील तर मला माहित नाही, पण मला ते सगळं पांढरं शुभ्र आणि किंवा आता अनेक तिकडे ओळखीचे येते, हे बघ आमच्याकडे बर्फ पडतोय म्हणून ते फोटो पाठवतात, व्हिडिओज पाठवतात. तर मला आय होप मंगेश एकदा कधी घेऊन जातील. आणि ना प्रयोग म्हणून नाही, की नाटकाचा प्रयोग झाला म्हणून, मला फिरायला म्हणून, मला हॉलिडे म्हणून जायचंय, की ही सुट्टी आणि म्हणून मी जाणार आहे. असं नाही की बाबा प्रयोग झालोय मग 2 दिवस थांबलोय वगैरे, असं तर फिरतो, कितीतरी ठिकाणी जातो. पण मला खरंच बॅग भरो आणि निकल पडो करायचंय. नक्कीच. मला वाटतं हा एपिसोड सगळ्यांच्या आधी मंगेशनी नक्कीच बघितला पाहिजे, कारण मग तुमची पुढची तिकीट आणि बाकी सगळं तो हॉलिडे खराच होईल. पण हो, बर्फ पडताना नक्कीच छान वाटतो. आणि जे तुला मेसेज पाठवतात त्यांना पुढच्या 3 दिवसाचंही पाठवायला सांग, जेव्हा ते तो बर्फ साफ करत असतात. तोपर्यंत नाही थांबायचं आपण, छान छान आपण जाऊन विजिट करून परत यायचं. खूप छान. पण मगाशी काय नाही आवडत, समुद्र हे क्लिअर झालं, आणि आता काय आवडतं ते शांतता किंवा निसर्ग. त्याचबरोबर आता एक खूप महत्वाची टिप तू दिलीस, की जे लोक व्यवसाय म्हणून प्रवास करतात, आणि अनेक लोक अशी असतात जी सेल्स मध्ये असतात, आमच्यासारखे तर ऑफकोर्स असतातच, जे ट्रॅव्हलच म्हणजे बिझनेसच ट्रॅव्हल आहे तर प्रवास होतोच, किंवा जे नाटक करतात आणि नाटकाचे दौरे करतात, हे सगळे करतात. आणि खूप वेळा आपण जातो त्या ठिकाणी फक्त आपलं काम संपवतो आणि परत येतो. पण ही मला कल्पनाच खूप आवडली, की त्याबरोबर पुढचे किमान 2 दिवस तरी राहा, आणि मग तोच एक अनुभव मिळतो की काय काय करता येतं. मग आता या नाटकाच्या निमित्त दोह्याला पण जाणं झालं, कतारला. मग तिथे कसं काय जाणं झालं, म्हणजे तिथे सुद्धा एवढी मराठी लोक आहेत जी हे बघतायत? मस्कत, दोहा, कतार, दुबई आणि हाऊसफुल शोज गेलेत तिकडे. अरे वा. आणि मग म्हणजे तेच सांगतात की तू सेट तिकडे ते करतात, आमचा सेट ते करतात, आम्ही इकडनं पिक्चर, म्हणजे ते पण नाही, काय म्हणतात, ते एक इव्हेंट असतो की आम्ही 2 दिवस आधी जातो, त्यांच्या बरोबरीने सेट करतो. कारण इथे कसं मुंबईत आपला 20-22 जणांचा क्रू आहे, आपण काय सगळं, परदेशात आपण तेवढं सगळं नाही होऊ शकत, त्यांनाही ते आर्थिकदृष्ट्या सोयीचं नसतं. त्यामुळे इथून आम्ही फक्त ऍक्टर 4-3 जे कोणी आमच्या, आता आमने सामनेमध्ये आम्ही 4 जण आहोत, सो आमचे 4 ऍक्टर्स, आमचा म्युझिकवाला आणि साऊंडवाला, असे आम्ही जातो तिकडे परदेशात, आणि सेट तिकडे त्यांच्या मदतीने करतो, किंवा प्रॉपर्टीज गोळा करतो. आता कसं असतं, नाटकात एक सोफा आहे, त्या सोफ्यावर आम्ही बसतो, आमच्या नेपथ्यकाराने जो करून दिलेला असतो, सेट डिझायनरने, तसा सोफा असतो, आम्हाला त्याच्यावर सवय असते. बाहेर परदेशात जरा थोडेसे मऊ गुबगुबीत सोफे असतात, तर इतकी मजा येते कधी कधी, आपण आपल्या दृष्टीने बसायला जातो, सो अरे काय म्हणतोयस म्हटल्यावर मी कधीतरी अशी आत जाते, आणि प्रयोगात जी मी पटकन उठते, ती त्या सोफ्यातून उठताना मला जरा त्रास होतो, वेळ लागतो, किंवा बरं ते खूप असे असतात की काय करू सांगा आम्ही तुमच्यासाठी, सो ते खूप काय काय घेऊन येतात. मग आम्हाला जरा थांबा, हे असं नाही, असा मिळेल का, असं नाही, हे असं मिळेल का, असं करून करून आम्ही तिकडे सेट तयार करतो, आम्ही तिथे प्रयोग करतो. दोहा कतारला, दुबईत आमचे शोज झाले, दुबईत पॅक शो होते, दोहा कतारला पॅक शो होते. आणि म्हणजे दोहा कतारला तर गोष्ट तशी गमतीचीचा पण केलाय, ह्याला आमने सामनेचा पण केलाय. त्यामुळे मराठी माणसं खूप आहेत तिथे, आणि ते नाटकाला येतात, ते नाटक बघतात, तर छान वाटतं की इतकं सर्वदूर सगळी जण आहेत आणि मराठी माणूस आहे. मला वाटतं दुबई, दोहा, कतार सारखीच मराठी माणसं अर्थात जगभरात सगळीकडे आहेत, पण अमेरिकेत देखील खूप आहे. अमेरिकेत देखील दौरे झाले असतील? अमेरिकेचे दौरे पण झालेत, अमेरिकेचे खूप दौरे झालेत. अमेरिकेच्या दौऱ्यातली एक गंमत सांगते, की दौऱ्यावर गेलो आम्ही, एवढा मोठा प्रवास करून वगैरे, असं गेले, उतरले एअरपोर्टला, त्या बॅग्स वगैरे गेल्या, सगळं खूप थकले होते, आणि बाहेर गेलं ना तर एक सेम तो एक कॉफीचा वास, जरा फ्रेश वाटलं. मग आलो बाहेर ना, तर ना बाहेर ना एक अशी ना पॉश टेस्ला उभी होती, मी अशी बघितली, म्हटलं वा मस्त गाडी आहे ना, आणि नंतर कळलं रे ह्या गाडीच्या दिशेनेच आपण चाललोय, ह्याच गाडीत आपलं सामान ठेवलंय, अच्छा आता आपल्याला ह्या गाडीत बसायचंय. तर मी म्हटलं मी पुढे बसू, मग ते बेल्ट लावून, मग अय्या हिला फक्त ऑर्डर दिली, ऑटो ड्राईव्ह, हे हळू चल वगैरे, काय मस्त वगैरे झालं, मस्त. मग झालं टेस्लातून, म्हटलं नाही आता फोटो काढ ना, टेस्ला बरोबर एक फोटो वगैरे, सगळं झालं. नंतर परत
आम्ही जवळजवळ ना महिनाभर होतो, ओके. 12-13 शोज केले हा. आम्ही. मग पुढे परत गेलो, परत आम्हाला एअरपोर्टला घ्यायला माणसं आली आणि म्हटलं ए वाव टेस्ला, इथे पण टेस्ला आहे. मग मी तिथे बसले, मग त्याच्या पुढचा प्रयोग झाला, मग मी परत टेस्लात बसले, मग त्याच्या पुढचा प्रयोग झाला. जेव्हा 7व्या 8व्या 9व्या ठिकाणी काय टेस्ला आहे तुमच्याकडे, चला मला घेऊन. मला असं झालं अरे यार वॅगनर दाखवा यार मला कोणीतरी एखादी तरी. कारण मला नंतर इतकं अच्छा मी टेस्ला मध्ये बसणार आहे का, ओके ठीक आहे. म्हणजे काय ऍटिट्यूड आहे ना तुझा. अरे आता आता ठीक आहे आता बसले, म्हटलं खूप वेळा बसले. पण ना मला खूप मजा आली होती की आपण पहिल्यांदा जे बघतो ते आणि नंतर जे बघतो ते की अच्छा हा ओके टेस्लाच आहे. मग जेव्हा आपण गोष्टी रिवाइंड करतो तेव्हा मी म्हणते की लीना तू केलेला शुभारंभाचा प्रयोग आणि आता जेव्हा आमनेसामनेचा तू 500वा प्रयोग करतेस तर ही वृत्ती तिथे येता कामा नये. करेक्ट. तिथे तुला नव्याने करायचं आहे, तिथे समोर बसणारा प्रेक्षक पहिल्यांदा बघणार आहे. त्यामुळे आता ही मोनोटोनी ब्रेक करणं म्हणजे काय असतं. ऍक्च्युली हे थोडंसं आमच्या टूर सारखंच असतं. म्हणजे हा, हा. टूर्सवर देखील जागा त्याच असतात. टूर मॅनेजर देखील जाऊन सगळ्यांना ते कदाचित ती त्याची 4थी 5वी 10वी किंवा 15वी असेल. टूर असेल, पण जे पर्यटक आलेले असतात त्यांना ती पहिलीच असते. बरोबर सो त्याच उत्साहाने त्यांना सुद्धा ती जागा त्यांना दाखवायची असते. आणि मला वाटतं नाटकात सुद्धा तेच होतं. तेच होतं. हा उत्साह कसा येतो, मला कसा असं ठेवायचा. म्हणजे मला काय वाटतं माहितीये, म्हणजे आपल्या बरोबर आपलं क्षेत्र असं आहे की ज्याच्यात फक्त आपण एकटे काम नाही करत, आपल्याला सगळ्यांना घेऊन काम करायचंय. त्यामुळे माझा प्रत्येक प्रयोग हा समोरच्या प्रेक्षकावर अवलंबून असतो. जशी तुमची प्रत्येक टूर ही समोरच्या येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते. मला ही जागा मी 10 वेळा बघितलीये, पण मला माहित नाही ना समोरचा माणूस ह्या जागेविषयी मला कुठला प्रश्न विचारेल. तो प्रत्येक वेळी नवीन असतो. बरोबर. सो तुमच्या टूर मॅनेजरला ते अलर्ट राहावं लागतं की अरे हा प्रश्न आतापर्यंत मला कोणीच नाही विचारला, ह्यानी विचारला का, हे बघा हे असं आहे, अहो हे असं नाही, हे असं आहे. तसं मला असं वाटतं की प्रत्येक वेळी प्रत्येक थिएटरला येणारा प्रेक्षक हा वेगळा असतो. आज पुण्याचे प्रेक्षक वेगळे आहेत, मुंबईचे प्रेक्षक वेगळे आहेत. मुंबईमध्ये येणारा लाफ्टर, पुण्यामध्ये येणारा लाफ्टर, ऍक्टरचे लाफ्टर कुठले आहेत आणि रायटरचे कुठले लाफ्टर आहेत हेही आता कळतं. की प्रत्येक वेळी प्रत्येक लाफ्टरला लीना भागवत म्हणून माज नको करू, हा रायटरचा आहे जो पुण्यात करेक्ट येतो की अरे ही टाळी मला नाहीये, ही वाक्याची टाळी आहे. सो हा लाफ्टर मला माझा रायटरला देऊन टाकायचा आहे. सो ही मजा असते ना. तुमचा तो प्रयोग समोर ऑडियन्स कसं आहे ते कसं रिसीव्ह करतंय. कधी कधी असं होतं की आपण खूप एफर्ट लावत असतो, प्रयोग उठतच नाही, खुलतच नाही. मग अशा वेळी आता मी काय करू की जेणेकरून हा संथपणा जाईल आणि लोक पटापट एन्जॉय करतील, लोक आपल्या बरोबर येतील पटकन. ह्याच्यासाठी मग एक्स्ट्रा एनर्जी पण लावून नाही चालत, कारण मग लोक कुठेतरी असतात, आपण एनर्जीमुळे खूप कुठेतरी जातो, नाही तुम्हाला त्यांना घेऊन जायचंय. किंवा कधी कधी असं होतं की नुसतं केलं तरी लाफ्टर येतो. मग असं वाटतं की थांबा, अनवॉन्टेड दाबून जे हवेत त्याला हायलाइट करायचंय. त्यामुळे ते तुम्हाला प्रत्येक प्रयोगाला तिथे करताना कंटिन्युअस विचार सुरू असेल, कारण म्हणजे कधी कधी ते न आत्मसात करून तसं ऑटोमॅटिकलीच दिसलं पाहिजे. कारण तिथे एकदा पडदा सरकला की मग काही नाही, मग तिथून युटर्न कुठेच नाही. हे जे मुंबई पुण्याचा तो उल्लेख केला, हा प्रेक्षक असा जगभर वेगळा वेगळा जाणवतो का? म्हणजे दुबईमध्ये, कतारमध्ये किंवा अमेरिकेत हे काही फरक जाणवलेत? नाही जाणवलेत. म्हणजे ना कदाचित तो मी आतापर्यंत केलेल्या नाटकाचा कंटेंट मुळे असेल की तो रिलेट होणारा आहे. आमच्या नाटकात एक वाक्य आहे की काकू खरं सांगा, हे काका तुम्हाला घरकामात मदत करतात का? हा प्रश्न पुण्यात विचारा, मुंबईत विचारा, US मध्ये विचारा, सगळ्या बायका एकजात नाही असंच उत्तर देतात. किंवा लिव्ह इन वरचं भाष्य किंवा लग्नानंतर होणाऱ्या गमती जमती, येणारे प्रश्न, उपस्थित होणारे प्रश्न, नवरा बायकोचं नातं, हे सगळीकडे तेच आहे. किंवा ह्याच्या आधीच्या नाटकात जेव्हा मी करत होते की वडील आणि मुलगा, गोष्ट तशी गमतीची मधली जनरेशन गॅप, ही सगळीकडे तीच आहे. त्यामुळे मला नाही वाटत तसं. आता आमचा US ला जेव्हा हे झालं, कन्व्हेन्शन झालं, तेव्हा जे मी आता ह्या नाटकात अर्थात आमने सामनेमध्ये करू शकले, कारण त्यात एक इंट्रोडक्शनचं पार्ट आहे जो कर्टन ओपन केलं, मी खूप बोलते, लोकांशी बोलते. तर मग मी काय केलं, थोडंसं BMM ला गेलो होतो आम्ही, तर मी थोडी तिकडे फिरले, मी बघितलं या BMM मध्ये काय काय चालू आहे, कुठले कुठले स्टॉल आहेत, कुठले कुठले कार्यक्रम चालू आहेत, जेवणात काय आहे, कोण कोण कामं करणारी माणसं आहेत. मी ते सगळं घेऊन त्या नाटकाचं ओपनिंग केलं.
मजा आली लगेच ही. Relate झालं. हा, अरे ही तर आपली आहे. मध्ये हा. आमचा एक भारत पाकिस्तान मॅचच्या वेळी आमचा प्रयोग होता. हम्म. मी विंगेत मोबाईल ठेवला होता, तर ह्या नाटकात मी करू शकले. मी येऊन स्कोर सांगायचे आणि म्हटलं थँक्यू, तुम्ही एवढा भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी तुमचा नाटकाचा प्रयोग हाऊसफुल होतोय. हे खूप उत्तम आहे ही गोष्ट, की लोक नाटकाला येतात, नाही तर हो. जनरली क्रिकेट बघू हा. आणि त्यातून एवढी महत्वाची मॅच. हा. मी असं म्हटलं होतं की अरे तरी तुम्ही नाटकाला आलात, मी स्कोर सांगेन ना. असं करून मी मध्ये येऊन स्कोरही सांगत होते. जिंकलं हे सांगितलं, नाटक थांबून लोकांनी टाळ्या वाजल्या आणि आम्ही पुढे सुरू केलं. किती So, सुंदर. हा, त्यामुळे ना असा रिस्पॉन्स कधी वेगळा वाटतोय का, तर नाही. लोक खूप छान नाटक, कारण ना शेवटी मराठी माणूस हा नाटक वेळ आहे. तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी नाटकाचं वेळ हे त्याचं कायम राहणार आहे. बरोबर. त्यामुळे रिस्पॉन्स मध्ये असा फरक असा कधी फार नाही जाणवत. ओके. अमेरिकेत इतक्या ठिकाणी नाटकं झाली, काय आवडलं अमेरिकेबद्दल आणि कुठली जागा आवडली? माझ्या स्वभावाला अनुसरून अर्थातच तिथली स्वच्छता मला आवडली, शिस्त मला आवडली. तिथे मोठ्या मोठ्या ऑडिटोरियम मध्ये जी म्हणजे ऍक्च्युअल नाटकाची थिएटर्स आहेत, तिथे प्रयोग करणं आर्थिकदृष्ट्या मंडळांना शक्य नसतं. त्यामुळे आम्ही कुठल्या तरी शाळेच्या किंवा कुठली तरी त्याच्यानंतरचे जे ऑडिटोरियम त्याच्याऐवजी जे आहे तिथे केली. पण त्यातली ही स्वच्छता, तिथली ही शिस्त ही आपल्या रेग्युलर थिएटरमध्ये पण नाहीये. आत्ता मी तळकोकणात प्रयोग केले, थिएटरची दुरावस्था आहे, ज्याच्यावर मी बोललेही की हे का होतं असं, की ह्या सगळ्या गोष्टी का नाही करू शकत. आपण परदेशात नॅशनल थिएटरची टूर करतो, बरोबर. त्या थिएटर विषयी ते काय सांगतात, या अँगलचं हे आहे, इतक्या पायऱ्या आहेत, इतके त्याला ग्लास लावलेले आहेत आणि इतके. आपल्याकडे इतिहास आहे. आज सांगलीच्या थिएटरला विष्णुदास भाव्यांच्या सारख्या आपल्याकडे इतिहास, आपल्याकडे हे सांगायची गरज नाही की या नाटकाला पायऱ्या किती आहेत. आपल्याकडे मूकनाट्यापासून आतापर्यंत कसे बदल होत गेले, आपल्याकडे संगीत नाटक कसं आलं, आपल्याकडे गद्य कसं आलं, पद्य कसं आलं, बालनाट्य कशी आली, आपल्याकडे सगळं आहे. पण ते कुठे आहे? ते कुठेतरी हवेत आहे. ते लोकांकडे येतच नाहीये. आपल्याकडे कधीतरी आपण थिएटरची टूर करू का नाही करणार? आपल्याकडे तर इतक्या वर्षानुवर्षाची परंपरा आहे. पण आपण तिथे जाऊन काय करतो, आम्ही त्यांचं थिएटर बघून येतो. मी स्वतः हर्बेरियमचा जो अख्खा ग्रुप होता, आम्ही सगळेजण फक्त नाटक बघायला युकेला गेलो होतो. आम्ही 8 दिवसात 10 नाटकं बघितली. म्हणजे नेत्रदीपक. आता आपल्याकडे लिमिटेशन्स आहेत. आज त्यांच्याकडे 3 मजली आहे, वर्ण शँडलियर येतं, कुठलं तरी फॅन्टम ऑफ द ऑपेरा मध्ये, मध्येच काहीतरी अल्लादीन मध्ये तो गालिचाच येतो. मी सगळी नाटकं बघितली. वॉर हॉर्स मध्ये एक मोठा, आपल्याकडे काय शिवाजीचं ओपनिंग कमी आहे, ओके नो प्रॉब्लेम. माझ्याकडे स्ट्रॉंग काय आहे, माझ्याकडे कंटेंट आहे. आज देवबाभळी सारखं नाटक आहे, आमने सामने मधल्या लोकांना विषय आवडतो आहे, पण ना हे एक्सप्लोर नाही हो, हे जास्त लोकांपर्यंत नाही जात, हे बाहेर नाही पडत. कारण मला असं वाटतं की ती जी शिस्त आहे ना, ती इथे आपल्याकडे थोडी कमी पडते. त्यामुळे मी परदेशात काय बघितलं तर नाही म्हणजे तिकडेही लोकांना तुम्ही मोबाईल बंद करा हे नाही सांगावं लागलं. तिथे कुठल्याही थिएटरमध्ये मी जेव्हा नाटकं बघत होते, मी युएसला गेले, मी माझे प्रयोग करताना मी तेवढ्यात मी 2 नाटकं बघून आले. मी ऑस्ट्रेलियाला गेले, मी तिथलं म्हणजे स्ट्रिक्टली मी मंगेशला सांगितलंय कसिनो नाही, मला थिएटरला जायचंय, मी थिएटरवर जाते. मी तिथे जाऊन मी ऑस्ट्रेलियाला गेले, मी नाटक बघून आले. मी युकेला गेले, मी नाटक बघते. मी युएसला गेले, मी नाटकं बघून आले. सो मला असं वाटतं की तिथे ओरडून ओरडून नाही सांगावं लागलं लोकांना की तुम्ही बंद करा मोबाईल, आपल्याकडे चालू नाटकात वाचतो. ह्या गोष्टी मला तिथे अगदी नक्की जाणवल्या. आणि थिएटरची ही जी ओढ आहे किंवा एक स्ट्रेंथ आहे, मला वाटतं ही जगभरातच तेवढी स्ट्रॉंग आहे. आणि असं खूप भाषा खूप आलीच पाहिजे, कळलंच पाहिजे असं नाही. आय थिंक एक खूप छान, आता तू हे एक एक्झाम्पलच देते की नाटकांसाठी सुद्धा टूर्स करता येतात किंवा टूरवर गेला तर नक्की एकतरी नाटक बघा. हो, अगदीच बघायचं, मजा येते. त्यांचे सेट, कॉस्ट्युम्स, लाईट्स, त्यांनी केलेले एक्सपेरिमेंट सगळे टेक्निकली. अभिनयात आपल्याकडे तोडीला तोड आपण आहोत, काहीच प्रश्न येत नाही. रादर कंटेंट वाईज सुद्धा आपण उत्तम आहोत. ह्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्याच्याविषयी माझं म्हणणं नाहीये. कारण त्यातलं एक महत्वाचं म्हणजे
त्यांच्याकडे ना एकाच थिएटरला वर्षानुवर्ष ते नाटक करत असतात. हा. आपल्याकडे आज माझा टेम्पो येतो, टेम्पो भरून सामान निघतं. हम्म. मग कधीतरी ते दीनानाथला असतं, कधीतरी शिवाजी मंदिरला असतं, कधीतरी बोरिवलीला असतं, कधीतरी आणखीन कुठे पुण्यालाच जातो. आज कुठे अमरावतीला आहे, उद्या कुठे नागपूरला आहे, उद्या कुठे मालवणात आहे, कुठे वेंगुर्ल्यात आहे. त्यामुळे आपल्याकडे कसं मोबाईल थिएटर आहे, आपण फिरत असतो. तिकडे एकच नाटक आज 60 वर्ष 65 वर्ष इतकी चालली आहे. त्यामुळे सेट डॅमेज होत आहेत किंवा काही गोष्टी चेंज होत आहेत हे मी समजू शकते. पण ते नाही, ते तुटलं, हा ऍटिट्यूड नको. मग बरोबर. त्याच्यावर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय कर, मला नाही आज मला नाही एक झुंबर खाली येत आहे, माझ्याकडे नाही कारंजे उडू शकत, माझ्याकडे नाही गालीचा येऊ शकत, कारण मी मोबाईल थिएटरमध्ये आहे. पण मग जे आपल्याकडे आहे ना ते मात्र चांगलं राखणं फार गरजेचं आहे. डॉक्युमेंटेशन नाहीये, ते असणं गरजेचं आहे असं मला. नक्कीच. म्हणजे तू युकेचा उल्लेख केलास तर ऍक्च्युली मी पण जेव्हा युकेला जाते एअर तिकीटच्या आधी मी माझं नाटकाचं तिकीट बुक करते आणि मग मी एअर तिकीट करते, कारण मला ते आता तिथे कुठली चालू आहे, काय चालू आहेत, मी काय नाही पाहिलं आणि काय करावं हे आहे. युकेला सुद्धा तू गेली होतीस, तिथे पण नाटकासाठी गेली आणि नाटक बघायला पण गेली. मला वाटतं हे दोन्ही तू एक्सपिरियन्स केलं, म्हणजे ऍज अ परफॉर्मर आणि ऍज अ व्ह्युअर ऑल्सो. सो दोन्ही प्रकारचं तुला बघायला मिळालं. पण युके मध्ये फिरताना काही गमती जमती वगैरे झाल्यात का? युके मध्ये फिरताना मला असं काही असं अमुक झालंय तमुक झालंय असं नाही. पण एकदा असं झालं होतं आमचं की आम्ही गोष्ट तशी गमतीचीचा प्रयोग करायला गेलो होतो आणि ट्यूबचा संप होता, काहीतरी प्रॉब्लेम होता, ट्यूब्स बंद होत्या आणि आम्ही बाय रोड ट्रॅव्हल करत होतो. ग्लासगोला आमचा प्रयोग होता आणि फ्लाय करायचं होतं आम्हाला. आणि एअरपोर्टला येईपर्यंत ना खूप ट्रॅफिक झालं आणि आम्ही कसे बसले पोचलो, आमच्या डोळ्यासमोरून असं आमचं विमान गेलं आणि खूप, आणि फक्त आमचाच नव्हता हा प्रॉब्लेम, कारण सगळेच जण उशिरा पोचले होते वगैरे. मग आता काय करायचं, उद्या तर सकाळी आपला प्रयोग आहे ग्लासगोला. मग आम्ही कुठेतरी चौकशी केली आणि आम्हाला कळलं दुसऱ्या दिवशी सकाळची ट्रेन आहे 5 वाजताची, जी सकाळी काहीतरी तिकडे त्यांच्याकडे काहीतरी 10-11ला पोचते आणि मग आमचा दुपारचा प्रयोग. मग आम्ही चला तिकीट काढूया, हे करूया ते करूया असं केलं. त्या ट्रेनच्या इथे गेलो, तिकीट्स घेतली. मग प्रश्न आला, आता काय म्हणतात ते स्त्री सुलभ स्वभावानुसार मी काही गोष्टी की बाबा माझ्याकडे नाचणीची वडी आहे, तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत, ते कसं बसं खाल्लं. व्हेजिटेरियन असल्यामुळे काहीतरी असतं. आणि मग आम्ही स्टेशनवर गेलो. बरं, हे सगळं झालं होतं तेव्हा रात्रीचे काहीतरी 7:45-8 झाले होते, दुसऱ्या दिवशीचे 5. इतका वेळ आमच्याकडे काही मजला कुठे ना थारा असं होतं. आणि तिथे रात्री स्टेशन्स बंद करतात वाटतं, कारण आम्हाला त्यांनी बाहेर काढलं. बरं, तिथे असं झालं की आता ट्रेन स्टेशन मधून आम्हाला सांगितलं की नाही. आणि मग तिथे आम्हाला कळलं की आता मला नाव नाही आठवत, की अमुक एका स्टेशनला तुम्ही जा, तिथे रात्रभर चालू असतं, तुम्ही तिथे बसू शकता आणि तिथूनच पुढे तुमचं स्टेशन आहे की जिथून तुम्हाला ट्रेन पकडायची. तर आम्ही हा मग शशांक केतकर होता आमच्या बरोबर, गोष्ट तशी गमतीचीचा प्रयोग. तर मी म्हटलं, शशांक, हा जे काय बोलतोय ते तुला सगळं कळतंय ना, कारण तो ऍक्सेंट कळून आपल्याला. हा लीना, ते मी समजून घेतोय. म्हटलं सगळं समजून घे. हा चला. मग आता जाता एकदा वॉशरूमला तरी जाऊन येऊया. तर ते सगळे बंद करत होते. मी तद्दन मराठीत त्याला विचारायला काय कळलं, प्लीज एकदा मी पटकन जाऊन येते असं करून मी जाऊन आले. आणि आम्ही गेलो बाहेर. आणि आता ते अमुक एका स्टेशनला रात्रभर जाऊन बसायचं. म्हणून मी गेलो आणि त्याला सांगितलं की इथे नाही बसता येणार. शशांक म्हणतो की नाही, आम्हाला त्यांनी सांगितलं की इथे, नाही तुम्ही इथे नाही बसू शकत. म्हटलं आता काय करायचं. बरं, हे सगळं करेपर्यंत रात्रीचे 11-11:15 झाले होते आणि इतकी थंडी होती बाहेर, इतकी थंडी होती. आम्ही स्टेशनच्या बाहेर बसलेलो, कुडकुडत बसलो होतो, लिटरली एका भिंतीला टेकून असे की आता. आणि मग नंतर जशी रात्र चढत गेली मला भीती वाटायला लागली. मी होते, मंगेश होते, शशांक होता केतकर, प्रकाश खोत म्हणून जे आमचे साऊंड करायचे, जाता येत नाही, काही नाही, माहित नाही, काही नाही, सगळं बंद, काही कळतच नव्हतं. 5-6 जण होतो आम्ही. आणि काय झालं, मी मंगेशला म्हटलं, परत मला जर कधी तुम्ही सांगितलं परदेशात चल, नाटकाला चल, म्हणजे थांब शांत हो. असं करत 11 ते पहाटेचे काहीतरी 4-3:30-4 असे झाले होते. आणि तिथून तिथे 2 पोलीस चालले होते. त्यांनी विचारलं की वाय यू सिटिंग हिअर. शशांक गेला आणि सांगितलं की असं झालं. आणि आम्ही ते स्टेशन ना, ते स्टेशन उघडं असतं, ते इथे 2 मिनिटावर.
आम्हाला असं ना, म्हणजे आम्ही जिथे बसलोय ते चुकीचं स्टेशन आहे. ते म्हणे की हा तुम्हाला पुढे जायचंय. आम्ही बसा बसा बॅग्स बिग उचलून तिथे आतमध्ये गेल्यावर इतकं सुंदर कॉफी शॉप, नाईट लाईफ सगळं चालू. एकतर ऊब आतमध्ये, कारण रात्रभर थंडीचे कुडकुडलो होतो आम्ही. म्हणजे अरे तुम्ही इथे बसू शकता, बघितलं तर तेच नाव. काय त्यांच्या 2 एक्झिट होत्या, काय होतं काय झालं होतं मला अजिबात माहित नाही. पण तिथे मला कळलं की एक माहीत असलेला माणूस असणं हे किती गरजेचं आहे. मला काहीच माहित नव्हतं. सुरुवातीला तरी निदान हा की प्लॅन करून जाणं. पण कसं झालं की नाटकासाठी गेलो होतो हे डोक्यातच नाही. म्हणजे ना प्रत्येक प्रवास तुम्हाला शिकवून जातो ना, तर त्याच्यात आता जिथे कुठे जाणार आधी सगळी प्लॅन बी प्लॅन सी पाहिजे. फ्लाईट गेलं, ट्रेन मिस झाली, हे झालं ते झालं तर काय करायचं हे बघून आम्ही तिथे गेलो. आणि मग 2 तास तिथे होते, छान तिथे बसलो, सगळं झालं. पुढे गेलो, ट्रेन पकडली, तिथनं ग्लासगोला गेलो, प्रयोग केला, सगळं झालं. पण ती थंडीतली रात्र, पण तरी मला बर्फ बघायचा आहे ना, ते एक सेपरेट आहे. जरी त्या थंडीत मी कुडकुडले असेल तरी. पण ती रात्र खूप भयंकर होती. आणि माझं असं झालं होतं की अरे बापरे, हे कसे बसलोय आम्ही रात्रभर कुठेतरी. बरं, अनोळखी ठिकाणी जास्त भीती वाटते. मी जर कुठे महाराष्ट्रात माझ्या भाषेतल्या ठिकाणी माझ्या माणसांमध्ये असते तर थोडी गोष्ट वेगळी असती. पण तिथे घाबरले होते मी थोडी. पण ते म्हणतात ना, ट्रॅव्हल इज द बेस्ट टीचर. सो यातून पण अर्थातच शिकायला मिळतो. लीना, आत्ताचा तुझा अनुभव ऐकून असं नेहमीच वाटतंय की कुठेही प्रवास करताना एक प्लॅन बी किंवा प्लॅन सी ह्याची तयारी असावी, नाही का? किंवा मग त्या प्रवासात तिथल्या स्थळाची पूर्ण माहिती असणारा कोणतरी हवा, की तुम्ही ती माहिती घेऊन जा. म्हणजे एखाद्या म्हणजे आता वीणा वर्ल्ड बरोबर जाताना मी प्लॅन बी किंवा सी करणार नाही, कारण मला माहितीये की हे सगळं तुम्हाला माहिती आहे. इथे काही झालं गोष्टी तरी मला सांभाळणारी माणसं आहेत किंवा ज्यांचे कनेक्ट आहेत, ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, अशी माणसं आहेत. पण जेव्हा तुम्ही एकटे जाताय किंवा जेव्हा तुम्हाला माहित नसलेल्या ठिकाणी जाताय तर प्लॅन बी प्लॅन सी हवं. प्रवास मला ते शिकवून गेला. नक्कीच. एकटे जाण्यावरून आता तू आणि मंगेश एकत्र जाता तेव्हा कुठे जायचं हे कोण ठरवतं? नाटकासाठी जाता ती गोष्ट वेगळी, पण नाही तर मीच ठरवते की जाऊया ना. कारण मंगेश असे काही नाही म्हणत नाहीत किंवा त्यांना प्रवासाची आवड नाही असं नाही. पण ते म्हणाले की बघ तू घरातून बाहेर तू अशी पटकन पडणार आहेस का. माझं ना एखाद्या ठिकाणी फिरायला जायचंय तर ना मी असं नाही होऊ शकत की मी जाऊन डोंगर चढून गेले आणि एका टेंटमध्ये राहिले, हे नाही. ही आवड नाहीये माझी. मला तिथे ती जागा, तिथे किमान स्वच्छ टॉयलेट बाथरूम असलेलं मला असं फार फॅन्सी काहीतरी हवंय असं नाहीये. पण किमान स्वच्छता असलेलं एखादं हॉटेल जवळपास अशा ठिकाणी मी जाते. अशा ठिकाणी मला जायचं असतं. त्यामुळे कुठेही जायचं म्हटलं बाहेर तर ते मीच ठरवते. आणि त्यांनाही तशी आवड आहे. ते मोडता घालत नाहीत बऱ्याचदा की नाही आता कुठे वगैरे असं काही नाही. तू ठरव, तू तारखा सांग, मग आपण प्लॅन करू. असं करून आम्ही जातो. त्यामुळे असं कधी होत नाही की कोणीतरी एक हट्टच करताय, कोणीतरी दुसरं नाही म्हणताय, असं नाहीये. आम्ही दोघंही जातो. फक्त मंगेशची तयारी प्रवासाची किती दिवसाचा असला तरी 1 तासात होते. आणि माझा 1 तास जरी बाहेर जायचं असेल तरी मी 10 दिवस तयारी करत असते. मी आता तेच विचारणार होते की जाताना बॅग कोणाची जड असते? बॅग जड माझी असते. पण उघडल्यावर सांडतं मंगेशच्या बॅगेतून. कारण मी बॅग भरते, ते कोंबतात. हे घे हा झालं माझे. मला आश्चर्य वाटतं की बॅग भरून झाली 1 तासात. हा मी रेडी आहे, तू सांग. माझं असं होतं की माझं ह्याच्यात तर राहत नाहीच आहे. उरलेला अर्थ मंगेशच्या बॅगेत टाकलंच आहे. प्लस आणखीन एक काहीतरी हातात हवंच आहे. असं करून कसं. पण मी एकदम म्हणजे प्रवासावरून आल्यानंतर जर माझ्या 2 वेगळ्या बॅग्स असतात. रेग्युलर घालायचे, मग घालून झालेले परत मग त्याच्यातच नाही कोंबायचे, मग ते वेगळे ठेवायचे. तर ते जेव्हा असतात ना, तीही जरी माझी बॅग उघडली ना तरी मला माझी बाई विचारते की हे धुवायला टाकायचंय, हे वापरलेलं आहे? तर मी म्हणते हो, कारण त्याची माझी घडी बिडी व्यवस्थित असते.
एकंदरीत बोलण्यावरून मला लीना भागवत ही अतिशय ऑर्गनाइज पर्सन अशी वाटते, कारण स्वच्छता हे सगळं ठेवण्याची आवड ही खरंच कुठून हो दिसते. तर आपल्या सगळ्या ह्या श्रोत्यांना, दर्शकांना हे ऐकायला आवडेल आणि तुमच्या फॅन्सला सुद्धा हे ऐकायला आवडेल की बॅग कशी भरावी. बापरे कारण आपण जेव्हा प्रवास करतो म्हणजे, आणि मला वाटतं तुझे तर USA वगैरे पण बॅक टू बॅक दौरे होतात. कधी आत्ताच आय थिंक आपण हा रेकॉर्ड करतोय आणि सकाळीच तू 5 हो वाजता आलेली हो आहेस. हो आता गेली किती 10-15 हो दिवस, 12 12 दिवसाच्या दिवस बाहेर दौऱ्यावर होते. होतीस. मग अशा वेळे एक फ्रेशनेस पण लागतो आपल्या कपड्यांमध्ये, आपण काय घालतो त्याच्यात. पण सामान पण खूप नेता येत नाही. मग काय ट्रिक्स तू वापरते की तुझी बॅग भरायला? ऑफकोर्स एक मंगेशच्या बॅगेत घालणं हे कळलं मला, ही ट्रिक नंबर 1. पण पण बाकीचं काय? मला मला आवडतं हा बॅग पॅक करायला भरायला हां. मला आवडतं. US ला जाताना एअरपोर्टवर जितक्या वेळा वजन केलं नाही ना तितक्या वेळा मी घरी करत असते. कारण ते लिमिटेड आपल्याला हां, वजन न्यायचं असतं की हां. इतक्याच्या वर तुम्ही हो, आणि 23 आजकाल केजीच्या ते हा अजून कमी-कमी होत होत चाललंय. चाललंय. हो. तर मग ते सगळं तोलून बघायचं. तर तो एक वजन काटा माझ्याकडे असतोच असतो. ओके. की कुठेही मला ना हां. एअरपोर्टवर आता उघडा बॅग हां, सगळ्यांसमोर हे हां, हां, काढून हां. टाका हे मला हां. नाही. मला अजूनही एकदाही आठवत नाही की माझी बॅग कधी अडकली आहे. मला बरोबर माहितीये कुठलं बॅगेत पर्समध्ये घ्यायचंय, कुठलं आत टाकायचंय, कुठलं झिपलॉक मध्ये टाकायचंय, कुठला पाऊच बाहेर काढून ठेवायचा. हां, हे सगळं माझं रेडी असतं. तिथे हां. मला शक्यतो गोंधळ ओके. करायला आवडत नाही. नेणारं फूड मी डिक्लेअर करून टाकते की ह्याच्यात काही नाहीये, हे होम हं, कुक फूड आहे, ह्याच्यात तेल सांडतंय किंवा हे हं, असं काही नाहीये, कारण हं, तेही आपल्याला बऱ्याचदा हं. द्यावं लागतं. हो. कपड्यांच्या बाबतीत मी स्वतः ना डायरेक्ट बॅग उघडून कपडे नाही टाकत. माझ्याकडे ओके. एक फोल्डर, आपले हां. फोल्डर्स असतात ना ते कापडी पॅकिंग क्यूब्स. हां, कापडी हां. मी आहे ना त्याच्यात घालून ठेवते. मग त्याच्यात हं. जरा कडक असले जीन्स असेल किंवा हां, पॅन्ट असेल तर खाली, मग वरती कुर्ते, मग हां. इस्त्री लागणारे वेगळे, इस्त्री न न लागणारे लागणार वेगळे, वेगळे. हां, की हे इस्त्री नसेल तरी हां, चालेल. कारण आम्ही बऱ्याचदा कसं होतं कुठेतरी युएसचा वगैरे दौरा केला, मोठा हं. दौरा असेल किंवा युके मध्ये आपल्याला एअरबीएनबी मध्ये आम्हाला ते ठेवतात. हां, तिथे ऑलरेडी वॉशिंग मशीन्स वगैरे हां. असतात. मग ते टाकून लगेच बाहेर आले की त्याला इस्त्री करायची गरज नाही. म्हणजे ते हां, मोठे दौरे असतील, तिथे रिपीट करावे हां, लागणार असतील कपडे, तिथे शक्यतो इस्त्री नसलेले हे वापरायचे. हां. आता बऱ्याचदा असं होतं की थंडी असेल तर जॅकेट्स किंवा स्वेटर हं, हे काय आपण प्रत्येक दिवसाचा एक नेत नाही. हं. मग लक्षात ठेवून फोटो काढताना हे काढा बाजूला. कारण फक्त हां. एकाच जॅकेटमध्ये सगळे फोटो येतात. बरोबर. असं नको व्हायला. मग ते वेगळं. हां. मग ही 2च असतील तर मग मी ह्याच्याबरोबर हे रिपीट तिथे केलं होतं. हं. मग ह्याच्याबरोबर इथे म्हणजे फोटोत वेगळं दिसेल. इतकं सगळं भान नको आणि मला मजा येते. मला आवडतं. मला अजिबात कंटाळा येत नाही हे सगळं करायला. त्यामुळे माझे पाउच असतात वेगळे-वेगळे. हां. जरी घरात वापरणाऱ्या स्लीपर्स असतील तरी ते शू बॅग्स वेगळ्या असतात. ते वेगळं असतं माझं ठेवलेलं. हं. रेग्युलर लागणारे रुमाल वेगळे असतात, नॅपकिन्स वेगळे असतात. हां, त्याचे छोटे-छोटे पाउचेस आहेत. ते हां. वेगळं असतं. त्यामुळे ना मला माहिती आहे की अख्खी जरी कोणी समोर असेल हं, किंवा कुठल्या गेस्टकडे आपण राहणार असू आणि जर मला त्यांच्यासमोर बॅग उघडायची आहे, हं. तर ती परफेक्ट आहे. मला काही असं मनात येत नाही असं की कसं अरे हे उघडायची? इथे हां, उभे आहेत आणि मी तर असे हां, कोंबले आहेत. नाही. हां, मला माहितीये कुठली वस्तू किंवा हां, मला जाता येत नाहीये, पण मला एखादी वस्तू माझ्या रूमवरून मागवायची आहे. तर हां. मी लगेच सांगू शकते, बॅग उघड, राईटला एक ब्ल्यू कलरचा फोल्डर आहे ना, तिथला फक्त एक कुर्ता काढून आण, की ते मला मिळतं. हं, त्यामुळे मी स्वतः अशा बॅग्स भरते. आत्ता जो माझा 12 दिवसाचा मोठा दौरा झाला, कोकणातला दौरा होता हं. खरं तर. त्यामुळे मी गाडी घेऊन गेले होते. मी गाडीत 2 माझ्या रिकाम्या बॅग ठेवून दिल्या होत्या. ओके. मग मी काय करते, जिथून मला एखाद्या हॉटेलवर मला सलग 3 दिवस राहायचंय, हं. तर गोष्ट वेगळी आहे. आपण मोठी बॅग घेऊन जातो. हां. पण मला फक्त प्रयोग संपवून रात्री जायचंय आणि उद्या सकाळी चेकआउट करायचंय. तर त्या रिकाम्या बॅगेत मी बॅगेतले कपडे 2 घेऊन जाते. मग तेवढंच हॉटेलवर घेऊन जायचं. अख्खी ती बॅग काढा, मोठी ती बॅग. घेऊन जा वगैरे. एवढ्या सगळ्या गोष्टी मी नाही करत. आणि वर्तमानपत्र ही एक अशी गोष्ट आहे ना, की जी हं. प्रत्येकाच्या बॅगेत असायला हवी असं मला वाटतं. हं, हं. कधी-कधी असं होतं, की अरे आत्ता माझ्याकडे यूज केलेले कपडे आहेत. ह्याच्यात नाही भरू शकत पण बॅग पण नाहीये. हं, मग मी ती गुंडाळायची नाही, पेपर फाटतो. हं. मी काय करते, आता जर इथे मोठी कपडे जरा जास्त आहेत, इथे कमी आहेत, तर मी तो असा घालते आणि ह्याच्या वरती लेवल करायला पेपरवर कपडे ठेवते. मग हा फोल्ड करते आणि बंद करून टाकते. म्हणजे बॅगेत ते भरलेही जातात, पण ते मिक्स होत नाहीत वापरलेले कपडे बरोबर, न वापरलेल्या बरोबर. कपड्यांबरोबर.
मग लागणार ना मला इतका वेळ. नक्कीच 10 दिवस लागतील. मग पण तिथे गोंधळ नाही होत. तिथे सगळं व्यवस्थित होतं. सो बॅग भरणं हा माझा एक आवडता. मी आहे ना एक दौऱ्यातला एक वेगळा पाऊच ठेवून दिलेला आहे. तो वेगळाच. ते रेग्युलर घरात वापरायचं नाही. त्याच्यात शॅम्पू, त्याच्यात आपल्याला लागणाऱ्या औषधं, गोळ्या, त्याचे 2-3 सेट करून ठेवलेत. एक गाडीत असतो, एक घरात असतो, एक त्या पाऊच मध्ये असतो. किंवा आता बऱ्याचदा असं होतं, प्लग स्विच वेगळे असतात परदेशात, अडॅप्टर वेगळे, मग तो सगळ्यातला एकत्र असलेला एक घ्यायचा. 2 वेगळे ठेवूनही द्यायचे की हा फक्त US ला चालेल किंवा हा फक्त, नाही तर मग तिथे अरे चार्जच होत नाहीये, अरे असंच होतंय, अरे तसंच होतंय. मग पॉवर बँक तिकडची एक वेगळी, एक घरात असते. कारण कधी कधी घाईघाईत भरायच्या गोष्टी राहून जातात. मग अशा वेळी काय होतं की हा फक्त जाऊन आल्यावर एकदा रिफिल केला, एकदा एक मारलं की ह्या संपल्यात किंवा ह्याची एक्सपायरी झाली आहे, भरून ठेवलं की मग पुढच्या वेळी टूरला तो उपयोगी पडतो. खूप छान. मला वाटतं तुझी ही पॅक्ड बॅग ना, ही बघायला सुद्धा मजा येईल. ह्याचा फोटो मला कुठून तरी आता शोधावा लागेल. मी पाठवेन ना. पुढच्या वेळी ना कुठे निघालीस की बॅग पॅक करताना एक कॅमेरा लावून ठेव, म्हणजे आम्हाला सगळ्यांना हे क्लिअर होईल की एक आयडियल बॅग कशी भरावी, कारण त्याचे खूप फायदे आहेत. होतात. आपण काहीच विसरत नाही. नाहीतर खूप वेळा आपण पोचतो कुठेतरी ना, हे राहिलं ते राहिलं, आणि मग परत तिथले डॉलर बिलर खर्च करून आपण घेत राहतो. किंवा स्पेशली तुझ्यासाठी जेव्हा तू म्हणते की कोणाला सांगू शकते की या बॅगेत हे काढून आण. वर्तमानपत्र किंवा झिप लॉकच्या बॅग्स या मी एक्स्ट्रा ठेवून देते. कधीतरी आपल्याला असं होतं की आपल्याला काहीतरी शॅम्पूची बॉटल लीक झाली किंवा कधीतरी असं होतं की आपल्याला सिरप दिलंय काही डॉक्टरनी किंवा काय, अरे ते लीक होऊ शकतं. तर 1-2 आपल्याकडे झिप लॉकच्या बॅग्स आहेत किंवा इतर गोष्टी आहेत, तर त्या बऱ्या पडतात. वा, खूप छान. मग मंगेशसाठी पण हे सगळं करतेस की त्याचं तो मला करावं लागतं, कारण मला ती बघवत नाही बॅग. त्यामुळे आता त्यांचं तेही 1 तासाचं काम गेलंय. त्यांची बॅगही तूच भर, तूच कर, तुला बघ काय ते. मी फक्त यायचं का ते घालायचे कपडे काढून ठेवतात. हे बघ, हे मला न्यायचंय, हे मला न्यायचंय, हे मला न्यायचंय. आता तू भर. मग ते त्यांचं शेविंग किट वेगळं, ते व्यवस्थित वेगळं भरायचं, असं करून मी. पण मला आवडतं, त्यामुळे मला असं नाही होत की अरे काय सगळी कामं मीच करू का. मला मजा येते. त्यामुळे मग मी नक्कीच पॅकिंगचा व्हिडिओ हा मला बघायचाच आहे आता की कसं पॅक होतं. पण ह्याच विषयावरून मला सांग, कधी आपण ऑफकोर्स फॅमिली बरोबर जातो, हे करतो, आता तुम्ही दोघं फिरता, पण असं कधी इंडिव्हिज्युअल ट्रिप, सोलो ट्रिप किंवा मैत्रिणींबरोबर वगैरे जायचा काही म्हणजे योग आलाय का तुझा? सोलो ट्रिप नाही केली मी. मला जरी शांतता आवडत असेल तरी मला हॉटेलच्या रूमवर ना एकटं राहायला भीती वाटते. ओके. आता म्हणजे मला सगळे हसतील. ते ना ड्रॉवर उघडल्यावर आतमध्ये बायबल किंवा गीता किंवा असं काय तर मला भीती वाटते. का ठेवलं इथे? काय या खोलीत? यांना असं का वाटलं की इथे एखादं धार्मिक पुस्तक असावं? मला खूप भीती वाटते. त्यामुळे सोलो ट्रिपला मी नाही जात किंवा गेले नाहीये किंवा मी ट्राय पण नाही करणार. मित्रमैत्रिणींबरोबर म्हणजे आता आम्ही जे उदयपूरला गेलो होतो तेव्हा म्हणजे माझा एक अतुल आणि जान्हवी दामले म्हणून माझे आमचे फ्रेंड्स आहेत, फॅमिली फ्रेंड्स आहेत, तर आम्ही त्यांच्या बरोबरच गेलो होतो. आपण वीणा वर्ल्ड बरोबर गेलो होते तेव्हा. किंवा असं नाटकाच्या दौऱ्यात कसा हा आमचा ग्रुपच असतो. किंवा मी युकेला जेव्हा नाटक बघायला गेलो होतो तेव्हा हर्बेरियमचा अख्खा ग्रुपच होता. 5 डिरेक्टर आणि मग आम्ही सगळ्या त्यांच्या बायका, प्रतिमाताई होत्या, त्या वन ऑफ द डिरेक्टर ऑफकोर्स, म्हणजे पण प्रतिमा कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, विजय खेंकरे, सुनील बर्वे, मी, मंगेश, केदार शिंदे, असे सगळे आम्ही एकत्र गेलो होतो. त्यामुळे तसंच मी गेले तर जाते. अदरवाईज मी आणि मंगेशच, मला आवडतं की आम्ही दोघंच जण गेलोय कुठेतरी. कारण जागा निवडीच्या बाबतीत फार चिकचिक नाही होत. खूप वादविवाद किंवा असं नाही होत. शक्यतो फिरायला जायच्या ठिकाणं किंवा आवडीनिवडी आमच्या सारख्या आहेत की त्यांनाही आवडतं की चल शांत ठिकाणी. आणि ना 2 गोष्टी आहेत, म्हणजे प्रवासाला कुठे किंवा फिरायला कुठे जायचं याची ठिकाणं ठरवताना कधी कधी आम्ही ठरवून असं करतो की चेक इन करा, दिवसभर भटकायचंय, दुसऱ्या दिवशी गाडी पाठवा, आम्ही भटकणार, तिसऱ्या दिवशी गाडी पाठवा. कधी कधी आम्ही असे जातो, आम्हाला कुठेच जायचं नाहीये, आम्ही फक्त आराम करायला, शांतता अनुभवायला आम्ही शांत ठिकाणी आलोय, आम्ही 3 दिवस इथेच राहणार आहोत. माझ्या वेळेने मी उठणार, माझ्या वेळेने मी जेवणार, माझ्या वेळेने मी आवरणार.
पण कधी कधी असंही असतं की नाही इथे गेल्यावर ही 4 ठिकाणे बघायची आहेत, त्यामुळे मग पटकन आवरून आपल्याला सकाळी लवकर निघायचंय. पण मग मी म्हटलं तसं मी मोठ्या ग्रुप बरोबर नाही जात, कारण सगळ्यांनी 6 वाजता जमा हे नाही. मी ठरवेन की 6 नको, आपण 7 वाजता निघूया का, किंवा नाही 8 नको, आपण थोडं 6 वाजता सकाळी लवकर निघूया का, मला जरा हे बघायचंय, अशा गोष्टी. तर मग त्यावेळी मग मी आणि मंगेश आम्ही दोघं, मला आवडतं आम्ही असे जाऊ. छान. आणि जर एक हॉटेलचा भाग जर वेगळा सोडला, झोप लागली सपोज तुला एकटीला, आणि जर तुला एकटीला जायचा हे चान्स मिळाला, तर कुठे जावं असं वाटेल? बापरे, मी ठरवलं नाहीये अजून असं की मला कुठे जायला आवडेल वगैरे. पण मला असं वाटतं की ते एखादं कुठलं तरी निसर्गरम्यच ठिकाण असेल की जिथे मी छान फिरतेय, वारा आहे, सुंदर चांदणं आहे, कधीतरी रात्रीचे बाहेर पडले तर, किंवा सूर्यास्त दिसतोय, सूर्योदय दिसतोय, अशाच ठिकाणी जाईन कदाचित. एकंदरीत तुझ्या सगळ्या आवडी पाहिल्या ना, म्हणजे शांत ठिकाणं, निसर्गरम्य ठिकाणं, तू मगाशी म्हणाली तुला इवन झाडांच्या पानांचे रंग आणि त्यातल्या छटा त्या पाहायला सुद्धा आवडतात, किंवा बर्फ पडतोय हे पाहायला सुद्धा आवडेल. तर माझ्या मनात एक आलं की एखादी सफारी ही तुला खूप, म्हणजे टायगर सफारी, लायन सफारी असते, जंगलात जाणं, किंवा बर्फ जर घेतला तर स्वित्झर्लंड सारखी अर्थातच जागा नाही, आणि तिथे कुठेही हिवाळ्यात गेलं की बर्फच बर्फ, काही ठिकाणी तर वर्षभर आपल्याला बर्फ मिळत असतो. सो नक्कीच ते होईल. इनफॅक्ट आजकाल ना असे खूप डिमांड येतात की आम्हाला छोटी गावं दे. म्हणजे मोठी शहरं तर आहेत, पण शहरांबरोबर छोटी छोटी गावं आम्हाला जाऊन बघायची आहेत, जिथे कमी लोक असतील आणि कमी गर्दी असेल. एक नदीच्या काठी किंवा लेकच्या काठी जाऊन बसता येईल आणि असा निसर्ग एन्जॉय करता येईल. आणि मला नेहमी असा प्रश्न पडतो की आपण परदेशी जाताना छोटी गावं शोधतोय, आणि खरं तर भारतात, महाराष्ट्रात एवढी छोटी छोटी गावं आहेत. म्हणजे विलेज टुरिझम हे जर म्हटलं तर जगभर ते दिसतंय, पण इंडियामध्ये किंवा भारतात ते आपण त्याचा पूर्ण उपयोग करत नाही, किंवा महाराष्ट्रात करत नाही. मला वाटतं तुला नाटकांसाठी बऱ्याच ठिकाणी जायला मिळालेलं आहे. सो अशी काही गावं आठवतात का की जिथे लोकांनी नक्की जावं, किंवा तू गेलीस आणि तुझा अनुभव सुंदर होता, आणि एक विलेज टुरिझम सारखा प्रकार आपण इथे सुद्धा सुरू करू शकतो, म्हणजे लोकांना जाऊन त्याचा आनंद घेता येईल? नाटकाच्या निमित्ताने खूप फिरणं होतं. अगदी आत्ता जो मी दौरा करून आले, कराडला रस्त्यांचं काम चालू आहे. आम्ही कोल्हापूरवरून साताऱ्याला येतो होतो म्हणजे प्रयोगासाठी, आणि कराडला ब्रिजचं वगैरे काम चालू आहे, त्यामुळे खूप ट्रॅफिक आहे आता सध्या तिथे. तर मला जीपीएसने एक वेगळा रस्ता दाखवला, आणि काय बरं, पिंडी कपिंड असं काहीतरी गाव, मग कुठलं तरी कासुर्डी काहीतरी वेगळीच गाव. त्या गावातून त्या रस्त्याने आम्ही, जरा लांबचा रस्ता होता, पण इतका सुंदर रस्ता, इतकं सुंदर गाव. पुढे गेलेलो आम्ही, असं नदी सारखं काहीतरी होतं, त्याच्यावर ब्रिज काय साकव, एक जस्ट छोटं असं काहीतरी बांधलेलं. आम्ही क्रॉस करून गेलो, एक वडापावची गाडी दिसली, चहावाला दिसला, आम्ही परत आलो. मी वडा नाही खाल्ला, पण मी चहा प्याले. मंगेशनी वडापाव खाल्ला, चहा प्यालो. मला नजरेत आहे, ती फ्रेम आहे नजरेत आता, की किती छान. मी ना असं पटकन टुक 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 फोटो काढा, शूट करा, मी ते अनुभवण्यात मला जास्त मजा असते. म्हणजे माझं आता कुणी इन्स्टाचं पेज बघितलं तर त्याच्यावर फक्त नाटक, सिरियल, मी केलेली कामं एवढीच असतील. मी हे जेवतीये आणि आता मी इथे गेले असे फोटो नसतात. पण ते त्या गावांमध्ये मी जी आत्ता फिरले ते इतकं सुंदर होतं. किंवा मी चिपळुणात मंगेशच्या एका गावात, तिथे एक चंडिकेचं देऊळ आहे, त्या देवळात मी गेले होते. दुपारची काहीतरी गेले होते मी, 1:30-1:45 वाजता. देऊळ उघडं होतं आणि इतकं थंड होतं. दगडी देऊळ, सुंदर अप्रतिम मूर्ती देवीची. आणि मग तिकडच्या त्या गावातल्या माणसांनी मला सांगितलं, इथे असा असा कौल लागतो, इथे असं असं हे होतं ते होतं. श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग पूर्ण बाजूला ठेवायचा. ज्याची असेल त्यांनी ते सगळं करावं, नसेल त्यांनी जाऊन फक्त बघून यावं. इतकं सुंदर देऊळ, मला इतकं आवडलं होतं ते. म्हटलं हे किती छान आहे, हे किती मस्त आहे. आता येता येता आम्ही हुबळीवरून बेळगावला येताना 200 वर्ष जुनं एक देऊळ आहे देवीचं, अप्रतिम देऊळ. ते ना असं तुम्ही बघायला गेलात तर कुठे नकाशावर किंवा असं दिसणार नाही. जाता जाता गाव दिसतं, देऊळ दिसतं आणि मी तिथे थांबते. जाता जाता एखादी नदी दिसते आणि मी थांबते. पण ते इतकं छान आहे. किंवा एक कोनोहा,
कोनोहाचा अर्थ पानांच्या आड वसलेलं गाव. दळखंड म्हणून दापोलीच्या आधी येतं ते. ओके. दळखंड म्हणून गाव आहे. तिथे जायचं आतमध्ये. तिथे कनोहा म्हणून होमस्टे. हार्डली 3 रूम्स आहेत. 3 का 4 ह्याच्यावर नाही की बाबा खूप हे माणसंच आहेत, खूप कचकच आहेत. असं सुंदर अंगण, मातीचं बांधलेलं घर. म्हणजे काय म्हणतात ते इको फ्रेंडली. म्हणजे किती इको फ्रेंडली. सिमेंटचं एवढी गोष्ट दिसत नाही, फक्त झाडं. आणि इथे असं वर बसलो ना की खालून अशी वाहणारी नदी. लीना भागवतचं दुसरं स्वप्नच नाही. मी उठते आणि तिथे जाते. मला कंटाळा आला की मी सांगते मी येतेय. सुरेख सुंदर घरगुती जेवण आणि खाली ती नदी. मी म्हणजे या ओळीतलं एकही अक्षर मी खोटं बोलत नाहीये. त्या नदीत एखादा सुंदरसा दगड बघायचा आणि लिटरली डोकं त्याच्यावर ठेवून जर झोपलं ना तर तुम्हाला पुढचं महिन्याभराचा ऑक्सिजन, शुद्ध हवा ही मी तिकडनं घेऊन जाते. नेटवर्क नाही तिथे. So मी काही नाही. फार अतिशय सुंदर जागा जी मला माहितीच नव्हती. जी मला सांगितली गेली की इथे आदिती मुजुमदार आणि संदीप मुजुमदार ते दोघं बघतात ते. त्यांनी मला सांगितलं. मी गेले, मी बघितलं आणि म्हटलं हे किती सुंदर आहे. मी दिवाळीत गेले तिथे. मी दिवाळीत होते तिथे. कारण मला ही फटाके लावून मला नव्हती करायची दिवाळी. मला निसर्गाबरोबर करायची. आणि ते तिथलं ऑथेंटिक पूर्व परंपरागत चालत आलेलं लक्ष्मीपूजन, ते सारवलेली जमीन, रांगोळी, मग तिथे ठेवलेला ते लक्ष्मीची 2 पावलं आणि करा ना तुम्ही पण पूजा. म्हटलं हो करते ना. खरी खुरी दिवाळी. पण अशी काही ठिकाणं आहेत ना की जी आवडतात मला बघायला. किंवा आम्ही ना मला असं वाटतं अमरावती, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, तिथे एक कुठलं तरी देऊळ आहे ज्याच्यात एक झोपलेली अशी मूर्ती आहे. मला वाटतं श्रीकृष्णाची आहे. नाही म्हणे हे देऊळ फक्त त्यांचा आराम करण्यासाठीच आहे. हे माहितीच नाही ना मला. आपण म्हणजे बिचाराला 24 तास कधी देवा धाव. अरे नाही थांब ना थोडा करू दे की आराम. बघ की तुझं तू पण स्वतः कधीतरी. इतक्या छान छान गोष्टी बघायला मिळतात ना. मला स्वतःला सज्जनगड आवडतो. काय म्हणतात ते किती इंजिनिअरिंगचा किती तो एक मापदंड आहे असं मला वाटतं. अतिशय सुंदर बांधलेला गड, वर्षातले 12 महिने पाणी, सूर्यप्रकाश, हे किती मस्त आहे. आणि कुठल्या शतकात बांधलेला. त्यामुळे मला अशी ठिकाणं बघायला मिळतात. आणि नशिबाने मी जर गाडी घेऊन जात असेल किंवा मंगेश आणि आम्ही असं सांगितलं की मंगेश 2 मिनिटं थांबूया. हो थांबूया, चल जाऊन बघूया काय आहे. असं करत आम्ही जातो तिथे. मी बघते अशी काही ठिकाणं आणि मजा येते. मग गाडी स्वतःच चालवत जाता की ड्रायव्हर घेऊन जाता? ड्रायव्हर घेऊन जाते. नाही खूप छान तुझ्या वर्णनाने. म्हणजे मी पण त्या ठिकाणी पोचले आणि मला सुद्धा ती नदी आणि हे दिसायला लागलं. आणि मला वाटतं भारताची आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटका म्हण इतरही ठिकाणं भारतातली हीच खासियत आहे की कुठेही गेलं की काहीतरी तरी असं एखादं गाव, एखादं देऊळ, एखादी जागा ही सापडतेच. आपण जर बघितलं तर म्हणजे शोधलं आपण तर नक्कीच सापडते. थोडासा रस्ता हरवण्यात पण मजा आहे. साताऱ्यात मी मगाशी जो उल्लेख केला शैलेश करंदीकर, त्यांनी मला देवराई दाखवली. देवराई ही गेली आहे आता कन्सेप्ट. देवराई दिसतच नाही. पुस्तकांमध्ये बघतो आपण. आणि मी त्या देवराईत गेल्या मी पहिलं म्हटलं की मला असं वाटतं की मी नेटफ्लिक्सची कुठली तरी सिरीज बघते सायफाय वाली की जे हे बदलून जातात ना, कुठल्या तरी वेगळ्या शतकात गेले, कुठल्या तरी इसवी सन पूर्व टाइम ट्रॅव्हल केलंय. म्हटलं हे काय आहे. हे म्हटलं हे अद्भुत आहे. म्हटलं हे म्हणजे की हो पण आता बरीचशी नष्ट झाली आहे पण ही देवराई अजून आहे. आणि मग त्यांनी सांगितलं त्यातल्या काही गोष्टी किंवा दगडांवरच्या काही ज्या आकृत्या की ह्या तुम्हाला अशा पंथी देऊळ असते, हे हेमाळपंथी असेल तर इथे हे दिसेल, इथे हे दिसेल, इथे हे बघता येईल तुम्हाला. म्हणजे राजे पूर्वी निरोप कसे ठेवायचे शिलालेखांमध्ये किंवा अशा ठिकाणी अशा गोष्टी ना. आणि त्या गावातल्या लोकांकडून जेव्हा कळतात ना
तेव्हा तर इतकी मजा येते. आणि कोकणात बिकणातली म्हणजे माणसंही गोडी आहेत, ती येऊन सांगतात की बघा हे असं आहे, हे असं आहे. आपल्याकडे अप्रूप नेहमी परदेशी गोष्टींचं असतं, आपलं बघणं हे फार राहून जातं. पण मला असं वाटतं की कधीतरी वेळ मिळाला तर ह्याही गोष्टी बघायला हव्यात. नीना, खूप मजा आली. म्हणजे आज अराउंड द वर्ल्ड बरोबर भारतातले सुद्धा कानाकोपऱ्यात जाऊन आलो आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो. छोट्या छोट्या जागांबद्दल ते एवढं छान सांगितलंस की मला सुद्धा वाटायला लागलं गाडी काढावी आणि थोडा रस्ता हरवूनच थोडंसं काहीतरी डिस्कवर येते. करावं, जास्त मजा येते. सो जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुला काही सांगावंसं वाटतंय का? सांगावंसं वाटतंय म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा आणि जा कुठेतरी बाहेर. कारण काय होतं की आपण फक्त तक्रारी करतो, अरे पोल्युशन आहे, अरे वेळच मिळत नाही, अरे मी दिवसभर कामातच असतो, माझ्या कामाचं काही टायमिंगच नाही. त्या आहेतच, तक्रारी आहेतच. पण मग अशा वेळी काय करायला पाहिजे की जरा 2 मिनिटं काढून ना थोडं निसर्गाच्या सान्निध्यात जाणं हे फार गरजेचं आहे. आपल्या रोजच्या जीवनात सगळ्यात दुर्लक्षित काय होत असेल तर निसर्ग. आणि मग प्रकोप झाल्यावर आपल्याला आठवतं आणि आपल्याला फक्त तेवढंच रूप दिसतं, अरे पाऊसच थांबत नाही, अरे केवढा उन्हाळा आहे, अरे केवढं हे आहे. पण तुम्ही जर एक पाऊल पुढे होऊन एक मिठी मारलीत ना त्या झाडाला, तुम्ही फील करता की तेही येतं तुमच्या जवळ. साधं घरातल्या तुळशीशी किंवा घरातल्या गुलाबाच्या झाडाशी जरी रोज बोललं ना तरी आधीचं येणारं फूल आणि नंतरचं फूल याच्यात फरक असतो आणि तो आहे. फक्त तेवढा वेळ काढा की तुम्ही त्याच्याकडे बघाल, तेवढा वेळ काढाल की तुम्ही 2 दिवस कुठेतरी जाऊन याल, फिराल. एवढंच. फार महत्वाचं सांगितलंस. आणि खरंच आपल्या सगळ्यांनी हा थोडासा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे जेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होऊ शकतो. पण आता मलाच माझ्यासाठी वेळ काढायचा, मला माहितीये आपला वेळ संपलाय. पण आता काय माहितीये का, मी थोडा स्वार्थी होतीये आणि मी जे मगाचपासून म्हणते मला बर्फ पडायचंय, मला बर्फ पडताना बघायचंय, बर्फ पडताना बघायचंय. आता काय माहितीये, जग जाहीर झालं ना की मंगेशकडे ऑप्शन नाही राहणार. हा, तर मला जर बर्फ पडतंय अशा ठिकाणी जायचं असेल तर आता मला तू टूर करून दे. आपण बुकिंग आजच करूया, म्हणजे मग कोणालाच त्याच्यातनं बाहेर पडता येणार नाही. मोकळ्या तारखा मी आत्ताच सांगते, बुकिंग करू आपण, विजा पण आपला करून टाकू, म्हणजे मग या येत्या सीझन मध्ये गोंधळ नको आणि आरामात 10-12 दिवस. हो, आणि मग पुढचा पॉडकास्ट बर्फासाठी पॅकिंग कसं करावं ह्याच्यावर करू शकतो आपण. बर्फात जायचं असेल तर कसं पॅकिंग करायचं. करेक्ट. खूपच मजा आली. आणि खरंच एक मी मगाशी म्हटलं तसं नॉट ओनली पॅकिंगचा पण एक निसर्गाशी चा आनंद कसा घ्यावा ह्याचाच एक मास्टर क्लास तू आज घेतला असं म्हणायला काही हरकत नाही. पण आमची एक पद्धत आहे आणि ती म्हणजे तुझा अभिप्राय आम्हाला नोंदवायला खूप आवडेल. सो आपलं एक पुस्तक आहे, त्यात नक्कीच आम्हाला आवडेल की तू काही आम्हाला मेसेज दे. लीना, थँक्यू व्हेरी मच. तू आज इथे आलीस आणि आम्हाला तुझ्याबरोबर अराउंड द वर्ल्ड घेऊन गेलीस. आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि नक्की सांगा की ह्यातलं काय आवडलं आणि तुम्ही कुठल्या गावाकडे जाताय किंवा तुम्ही निसर्गाचा आनंद घ्यायला पुढे कुठे जाताय, तुमचं आवडतं ठिकाण काय हे ऐकायला आम्हालाही आवडेल. सो थँक्यू अँड सी यू नेक्स्ट टाइम. थँक्यू लीना.